आजच्या या पत्रकार परिषदेस उपस्थित महायुतीचे समन्वयक प्रवक्ते सन्माननीय संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्राचे माध्यम प्रमुख अमोल कविटकर, पुणे शहराचे माध्यम प्रमुख संजय मयेकर, सन्माननीय हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर आणि पुण्यातील पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आपल्या माध्यमातून निवडणुकीमध्ये महायुती का आणि महाविकास आघाडी का नको या संदर्भात पुण्यातील राज्यातील जनतेला समजावं या भावनेतून आज आपल्याशी वार्तालाप करतोय। खरं म्हणजे महाविकास आघाडी ही आश्वासनं आणि फसव्या घोषणा देण्यामध्ये त्या ठिकाणी आघाडीवर आहे आणि त्याच्यामुळे ढोंगी मुखवटे फेक नॅरेटिव्हच्या माध्यमातून अवास्तव अशा प्रकारच्या न पुऱ्या केल्या जाणाऱ्या घोषणा करत जे मुखवटे लावलेत ते महाराष्ट्रातील जनता यावेळेला उतरवल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा ठाम आत्मविश्वास या निमित्तानं देऊ इच्छितो। खरं म्हणजे गेल्या महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठमोठ्या घोषणा केल्या। माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी 7/12 कोरा करण्याची घोषणा केली, कर्जमाफीची घोषणा केली। ना 7/12 कोरा झाला, ना पूर्णपणे कर्जमाफी त्या ठिकाणी झाली। साधं वीज बिल देखील हे माफ करू शकले नाहीत। एका बाजूला हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी हिरवी झूल पांघरून काही विशिष्ट समाजाचा लांगुल चालन करायचं। वक्फ बोर्डाच्या संदर्भात विधेयकाच्या विरोधात भूमिका मांडायची आणि या जागा त्या ठिकाणी कशा पद्धतीनं गिळंकृत केल्या जातील याची काळजी घेणारे महाविकास आघाडीची आघाडी आहे आणि त्याच्यामुळे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे फेक नॅरेटिव्हच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून लोकांना त्या ठिकाणी संभ्रमित किंवा गुमराह करण्याचा प्रयत्न झाला, त्याचा पूर्णपणे वचपा बदला या निवडणुकीमध्ये मतदार आणि महाराष्ट्रातील जनता या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही। आपण बघाल, आज महायुती सरकार म्हणून जनतेसमोर जात असताना, मतदार म्हणून जात असताना, मतदारांसमोर जात असताना 2 वर्षाच्या कालावधीमध्ये मोठी शिदोरी विकासाची घेऊन आम्ही जातोय। एका बाजूला थेट लाभाच्या योजना, गरिबाच्या कल्याणाच्या योजना, मग त्याच्यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय झालेली आमची लाडकी बहीण योजना, ज्या योजनेच्या माध्यमातून 1,500 रुपये माझ्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जाणार आहेत। कालच कोल्हापूरच्या शुभारंभाच्या सभेत ती मर्यादा आता वाढवून देण्याचंही वचन सरकारने दिलेलं आहे। एका बाजूला योजनेला विरोध करायचा, यांचेच नाना पटोले आणि केदार यांचे कार्यकर्ते कोर्टात ही योजना बंद करावी म्हणून जाणार आणि दुसऱ्या बाजूला आपल्या कार्यालयात आपले फोटो लावून लाडक्या बहिणींचे फॉर्म भरणार, अशा प्रकारची दुटप्पी भूमिका महाविकास आघाडीच्या सरकारची, विरोधी महाविकास आघाडीची त्या ठिकाणी आहे। एका बाजूला सांगायचं पैसे कुठनं आणणार, तिजोरीवर भार येणार
आणि दुसऱ्या बाजूला सांगायचं की आमचं सरकार आलं तर 3,000 रुपये आम्ही 1,500च्या ऐवजी देणार. मग तुम्ही काय पैशाचा पाऊस पडणार आहात का? त्याच्यामुळे नौटंकी करण्याचं काम महाविकास आघाडी या ठिकाणी करतंय. लाडकी बहीण योजना आणखी ताकदीनं आम्ही पुढे नेणार आहोत. ही योजनामध्ये केवळ 1,500 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जातात इथपर्यंत सीमित नाही. जरा हा सामाजिक विषय आहे. आज माझ्या त्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 1,500 गेल्यानं उद्धवजी ठाकरे बोलतात त्यांचं कुटुंब चालतं का? तुम्ही केवळ माझं कुटुंब माझी जबाबदारी बोललात, परंतु कुटुंब चालत नसलं तरी त्या माझ्या बहिणींना, त्या छोट्या कुटुंबाला, गरीब कुटुंबाला मोठा आधार त्याचा होतो. आज अनेक मी जाहिरातीच्या माध्यमातून, बाईटच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरनं पाहतो की या महिला भगिनी कोण सांगतं मला औषधं आणायची होती, मला 1,500 रुपये कामी आले. कोण सांगतं त्या ठिकाणी मला छोटा घरी व्यवसाय करायचा होता, कामी आलं. कोण शिक्षणाची फी भरायला मदत झाली. अगदीच एक डोळ्यात पाणी आणणारी जाहिरात बघितली की साडी दिवाळीला आजीला घ्यायची चर्चा होते आणि एवढ्यात ती येऊन सांगते माझी बहीण की अरे आपल्याकडे 1,500 रुपये आहेत ना, आपण साडी घेऊ. म्हणजे छोटा छोटा 1,500च्या मदतीनं एक वेगळ्या प्रकारचा आधार आणि दिलासा लाडक्या बहिणींना या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यामुळे लेक लाडकीसारखी योजना आहे, लखपती दिदी, त्या माध्यमातून 18 वर्षाची मुलगी होईपर्यंत तिच्या अकाउंटमध्ये 1,00,000 रुपये त्या ठिकाणी जाणार आहेत. माझ्या महिला भगिनींसाठी एसटीमध्ये 50% प्रवास त्या ठिकाणी सवलत आहे आणि त्यामुळे महिला वर्गासाठी जाणीवपूर्वक या ठिकाणी सरकार त्यांच्या पाठीशी या ठिकाणी राहत असल्याचं दिसतंय. शेतकऱ्यांच्या बाबतीत केंद्र सरकारचे 6,000 शेतकरी सन्मान योजनेचे होते, त्यामध्ये 6,000 राज्य सरकारने दिले आणि काल तर आम्ही जाहीर केलं की 12,000च्या तर 15,000 शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी करणार आहोत. कर्जमाफीची घोषणा केली आणि 7/12 कोरा करायच्या मोठ्या वल्गना केल्या, परंतु त्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा सुद्धा काल निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. सविस्तर टिप्पणी त्यावर तपशीलवार वचननामा, जाहीरनामा येईल त्याच्यामध्ये येणार आहे. शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना त्या ठिकाणी वीज माफ करण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला. त्याच्यामुळं ऊर्जा खात्यात क्रांतिकारी निर्णय देवेंद्रजींनी घेतले. पाटबंधारे खातं देवेंद्र फडणवीस साहेबांकडे होतं. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या काळामध्ये 5 ते 6 सिंचनाच्या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळू शकल्या आणि त्यांचेच पाटबंधारे मंत्री असणारे जयंत पाटलांनी तेव्हा भूमिका मांडली होती की सुप्रमा मिळत नाहीत, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात फाईल तशाच पडतात. देवेंद्रजींनी जवळपास 106 सिंचन प्रकल्पांना सुप्रमा त्या ठिकाणी दिल्या, सुधारित प्रशासकीय मान्यता, आणि राज्यातले सिंचनाचे प्रकल्प रखडलेल्याच त्या ठिकाणी गती घेत आहेत. म्हणजे आपण उत्तर महाराष्ट्राचा नारपार प्रकल्प असेल, आमच्या विदर्भातल्या त्या ठिकाणी वैनगंगा, पैनगंगा अशा प्रकारचा प्रकल्प असेल, वॉटरग्रीड प्रकल्प असेल, खालून समुद्राचं पाणी उचलून आणायचा विषय असेल, सांगलीला साठणारं पाणी दुष्काळग्रस्त भागात नेण्याचा, पाणी जिथे नसतं तिथे नेण्याचा जास्तीचं पाणी विषय असेल, असे सारे राज्याच्या हिताचे विकासाच्या दृष्टीने निर्णय या ठिकाणी घेतलेले आपल्याला पाहायला त्या ठिकाणी मिळतील. रोजगारीच्या संदर्भात सुद्धा महाराष्ट्रात जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला उद्योग व्यवसायात आपण मागे गेलो होतो. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजी दादांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर पुन्हा आपण महाराष्ट्रात उद्योगात प्रथम क्रमांकावर आलो. देशातली 50% इन्व्हेस्टमेंट 50च्या वर आज महाराष्ट्रात त्या ठिकाणी आली आणि त्याच्यामुळे 25 लाख बेरोजगारांना रोजगार देण्याचा संकल्प सुद्धा
या ठिकाणी आमचा आहे. 100 दिवसामध्ये महाराष्ट्राचं व्हिजन आमचं काय असेल हे त्या ठिकाणी सरकार आल्यावर आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आणणार आहोत. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्सना 15,000 रुपये वेतन देण्याचा निर्णय असेल. सगळ्यात महत्त्वाचा जीवनावश्यक वस्तू स्थिर ठेवण्याचा संकल्प या ठिकाणी आमच्या महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही केलेला आहे. वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपये त्या ठिकाणी आपण देणार आहोत आणि त्याच्यामुळे महिला असतील, लाडक्या बहिणींची काळजी घेत असताना आमच्या लाडक्या भावांसाठी सुद्धा प्रशिक्षणासाठी 6,000, 8,000, 10,000 अशा प्रकारचं वेतन देऊन त्यांना जॉबची हमी त्या ठिकाणी आपण देतोय. आणि त्याच्यामुळं युवा, महिला, शेतकरी, श्रमिक कामगार असेल, कष्टकरी असतील, रिक्षावाले असतील, ठेलेवाले असतील, अशा समाजातल्या सगळ्या घटकांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न आमचं महायुतीचं सरकार या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे करते. कारण याच जनता जनाचा आशीर्वाद या ठिकाणी आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पुण्याच्या बाबतीत आपण बघाल तर मेट्रोचं जाळं आज पुण्यात पसरतंय. या ठिकाणी आपण 3 विस्तार, मुंबई आज स्वारगेटवरनं पिंपरी चिंचवडला पण त्या ठिकाणी मेट्रो धावणार आहे. एअरपोर्टचं नवं टर्मिनल त्या ठिकाणी होतं. चाकणला उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येत आहेत आणि रिंग रोडच्या माध्यमातून वाहतूक कोंडी जो महत्त्वाचा विषय आज पुणे शहरात आहे तोही गडकरी साहेबांच्या संकल्पनेतनं येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी तडीत जाणार आहे. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं राज्याच्या जनतेला विश्वास देण्याचं काम आमच्या माध्यमातून या ठिकाणी होतंय आणि एक प्रचंड अशा प्रकारचा प्रतिसाद राज्यात फिरत असताना बघायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला नेमकं महाविकास आघाडीवाले काय करतायत? महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी करायच्यात आणि महिलांचा अर्वाच्य भाषेमध्ये त्या ठिकाणी उद्धार करायचा, अशा प्रकारच्या विकृत मानसिकतेने यांना पछाडलेलं आहे. म्हणजे संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत त्या ठिकाणी सुवर्णा करंजे महिलेला बकरी करणार, तिला कापायचंय, बळीचा बकरी. अरविंद सावंत एक ज्येष्ठ खासदार, तेही त्या ठिकाणी इम्पोर्टेड माल, म्हणजे यांच्या जीवा कशा झडत नाहीत असं मला या ठिकाणी वाटतं. आणि मधुरिमा ज्या आपल्या राजघराण्याच्या सून आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा काँग्रेसच्या नेते बंटी पाटलांनी केलेलं वक्तव्य, या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर वैफल्यग्रस्त झालेत आणि त्यातनं ह्या सगळ्या अशा प्रकारची वक्तव्य त्यांची बाहेर येताना आपल्याला दिसत आहेत. सकाळीच संजय राऊत नेहमीप्रमाणे गरळ ओकली. छत्रपतींच्या मंदिराच्या संदर्भात गरळ त्या ठिकाणी ओकली. त्यांना माहीत नाही की तुम्ही आता छत्रपतींचं मंदिर बांधण्याच्या गोष्टी करताय, परंतु भारतीय जनता पार्टीने कुर्ल्याला पहिलं त्या ठिकाणी छत्रपतींचं मंदिर बांधण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं, याची जाणीव हाकेच्या अंतरावर असणाऱ्या संजय राऊतांना नाही. फक्त मीडियासमोर बोलायचं, पोपटपंची करायची, याच्या पलीकडे त्यांचं काम नाहीये. आणि त्याच्यामुळे छत्रपतींच्या बाबतीत तुमच्या भावना काय आहेत या माहीत आहेत. मध्य प्रदेशला जेसीपी लावून छत्रपतींचा पुतळा पाडणारी तुमची अवलाद, कर्नाटकला त्या ठिकाणी छत्रपतींच्या पुतळ्याला तुमच्याच सरकारनं त्या ठिकाणी विरोध केला. आणि त्याच्यामुळे छत्रपतींच्या बाबतीत पुतना मावशीचं प्रेम तुम्हाला त्या ठिकाणी निवडणुकीत आलेलं आहे. जेव्हा विशालगडावरचं अतिक्रमण हटवायचं होतं त्यावेळेला बंटी पाटील कोणाच्या बाजूने उभे राहिले?
गडावर जाऊन तिथे मातीक्रमण काढायला गड किल्ले सुरक्षित ठेवायला आले नाहीत, तर केवळ यांना मतदानाचं पडलेलं आहे. विशिष्ट लोकांचं लांगुलचालन केलं की आम्हाला मतं मिळतात, त्यावेळेला छत्रपतींचा आदर, छत्रपतींची त्या ठिकाणी या लोकांना विसर पडतो आणि त्याच्यामुळे लोकांना आता यांचं ढोंगी स्वरूप, यांचे खोटे मुखवटे या ठिकाणी समजून आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता त्यांना जनता त्यांची जागा या निवडणुकीत दाखवेल अशा प्रकारचे एक जबरदस्त माहोल आज महाराष्ट्रामध्ये झालंय आणि त्यात माझ्या लाडक्या बहिणी या खऱ्या अर्थानं गेम चेंजर ठरणार आहे. संविधानाच्या बाबतीत या ठिकाणी संविधान हातात घेऊन नुसतं संविधानाचं रक्षण होत नाही. राहुल गांधींनी नागपूरला त्या ठिकाणी संविधानाचे संमेलन त्यांनी भरवलं होतं. त्यात पत्रकारांवरच त्या ठिकाणी बंदी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच त्या ठिकाणी बंदी आणि त्यांचा वारसा आहे. आणीबाणी ज्या वेळेला त्यावेळेला मुस्कटदाबी मीडियाची ह्यांनीच केली होती. 80 वेळेला संविधान याच काँग्रेसने त्या ठिकाणी बदललं होतं आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची या ठिकाणी नौटंकी राहुल गांधी करत असतात. परदेशात गेल्यावर आरक्षण हटवण्याच्या गोष्टी करत असतात आणि इकडे संविधानाची संमेलनं घेतात आणि त्यांच्यामुळे हा भंपकपणा, खोटं नॅरेटिव्ह हे लोकसभेला चाललं, परंतु लोक आता त्या ठिकाणी सजग झालेले आहेत आणि त्याच्यामुळे महायुती सरकारच्या मागे ताकदीनं महाराष्ट्रातील जनता त्या ठिकाणी उभी राहील यावर आमचा या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी विश्वास आहे आणि म्हणून आजच्या या परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी मी पुणे आणि परिसरातील जनतेला या ठिकाणी अपील करतो की महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी, महाराष्ट्र जो प्रगतीनाच विकसित होतोय त्यासाठी महायुतीच्या मागे आपले आशीर्वाद द्या, कारण आमचं प्रगती सरकार आहे आणि उद्धव ठाकरे यांचं स्थगिती सरकार होतं. म्हणजे केवळ स्थगिती द्यायची कामांना, का तर केंद्र सरकारच्या योजना त्यांना जर इथे आपण हिस्सा दिला, त्या प्रकल्प झाले तर मोदी साहेबांना, भाजपला क्रेडिट मिळेल. अशा प्रकारच्या कोणत्या मानसिकतेची हे लोक महाराष्ट्राचा विकास करू शकत नाहीत आणि राज्यातल्या जनतेच्या लक्षात आलेलं आहे. पुणेकर तर हा अत्यंत सजगतेने मतदान करणार आहे आणि त्यामुळं या पुणे शहरात, जिल्ह्यात सुद्धा आम्हाला मोठं यश मिळेल यावर माझा विश्वास आहे. विचार आता काय विचारायचं? मी आता संविधानाच्या संदर्भात भूमिका सांगितली. संविधानाचा जास्तीत जास्त सन्मान भारतीय जनता पार्टीनं केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी संविधान त्या ठिकाणी त्यांना महत्त्व अधोरेखित केलं आहे आणि त्याच्यामुळे संविधानाच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी नेहमी सन्मानाच्या भूमिकेत आहे आणि याही पुढे त्या ठिकाणी राहील. पुढे नाही, मी आपल्याला बोललो ना की संविधानाचं संमेलन करून चालत नाही. अंतःकरणामध्ये संविधानाप्रती श्रद्धा असावी लागते आणि ती त्यांच्यामध्ये नाही आहे. कारण आपण बघाल की यांचे दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे आहेत. देशामध्ये संविधान 80 वेळा बदललं काँग्रेसने. त्याचबरोबर आणीबाणीच्या काळात मी मगाशी सांगितलं मुस्कटदाबी कुणी केली आणि आज पत्रकारांची मुस्कटदाबी करतात. याला काय म्हणतात? याचं संविधानाचं सन्मान म्हणतात, रक्षण म्हणतात की अपमान म्हणतात? अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच घाला घालणार असाल. मुळात काँग्रेस लोकशाही असेल, संविधान असेल, याला त्या ठिकाणी ते मानायलाच तयार नाहीत. हा त्यांचा इतिहास आहे. केवळ मंत्री जात नाही म्हणून महाराष्ट्राचे
पवार साहेब हे त्या ठिकाणी खोटं अत्यंत नीटपणे चपकळपणे मांडू शकतात हे महाराष्ट्र पाहतोय. परंतु आता आम्ही त्या ठिकाणी वस्तुस्थिती समोर आणतोय. मला सांगा, उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार होतं पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आश्रयाखाली. त्यावेळेला किती जीएसटी महाराष्ट्रात आणला? माझं पूर्ण आता मी काय सांगायचं, माझी परिषद आहे, मला काय सांगायचं ते तुम्ही कसं सांगणार? तुम्ही प्रश्न विचारू शकता. नाही, माझं पूर्ण ऐका आणि परत तुम्ही विचारा, काही प्रॉब्लेम नाही. मी जीएसटीचा विषय सांगतोय. उद्धवजी ठाकरे साहेब असताना केंद्राचा जीएसटी किती आला परतावा आपल्याला? हे अंकारात डुबलेले मुख्यमंत्र्यांनी त्यांचं सरकार होतं. एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर जीएसटीचा 100% आपण परतावा त्या ठिकाणी तात्काळ आणला. केंद्र सरकारचे हिस्स्याचे पैसे आल्यानंतर राज्य सरकार त्या ठिकाणी हिस्स्याचे पैसे केवळ श्रेयामुळं त्या ठिकाणी देत नव्हते. त्याच्यामुळे जीएसटीचा भुर्दंड आहे. त्या संदर्भात केंद्र सरकारने त्या ठिकाणी निश्चितपणे भूमिका घेतली पाहिजे. त्यावर त्या ठिकाणी घेतील व्यापाऱ्यांसाठी. आणि बऱ्याचशा अडचणी टेक्निकल त्यातले त्या ठिकाणी काढलेले आहेत. त्याच्यामुळं जीएसटी आपण जास्त आणला. या सरकारने त्या ठिकाणी केंद्राकडून जो परतावा असतो तो आणलेला आहे. हा डिफरन्स आपल्याला मी त्या ठिकाणी दाखवून देऊ शकतो. कोणता पेपर तुमचं चॅनल सांगा. अजितदादा 2च बैठकांना गेले नव्हते. अजितदादा त्या ठिकाणी प्रत्येक जीएसटी कौन्सिलला हजर आहेत. केवळ हजर नाहीत तर त्या ठिकाणी ही भूमिकाही त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे. त्याचे मिनिट्स आपल्याला उपलब्ध होऊ शकतील. आणि त्याच्यामुळे मंत्री हजर राहत नाहीत म्हणून त्या ठिकाणी अडचण आहे असं अजिबात नाही. पुढे पवार साहेबांना निवडणुकीच्या तोंडावर सुप्रिया सुळे त्यांना कुठला तरी नॅरेटिव्ह सेट करायचा आहे. आता त्यांच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारचं नॅरेटिव्ह येणारं दिसत नाही. मग आता जीएसटीच्या माध्यमातून उचकवता येत आहे का? उचकवी करण्यात त्यांचा कोण राज्यात किंवा राजकारणात हात धरू शकत नाही. तोच केविलवाना प्रयत्न सुरू आहे. आणि स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही अनेकदा केंद्रात जाऊन पंतप्रधान मोदी साहेब आणि अर्थमंत्र्यांना भेटलेत. त्याच्यामुळे जीएसटीच्या संदर्भात राज्य सरकार केंद्राशी समन्वय साधून नाही म्हणून अडचण आहे असं नाही. त्या संदर्भातल्या अनेक परवानग्या पर्यावरणाच्या कोस्टलच्या ज्या होत्या त्या बहुतांशी त्या ठिकाणी पूर्णत्वास गेलेल्या आहेत. या अगोदर त्या ठिकाणी परवानग्याच आल्या नव्हत्या आणि त्याच्यामुळे मला वाटतं निवडणूक झाल्यानंतर निश्चितच या कामाला गती मिळेल. आता निवडणूक झाल्यानंतर गती मिळेल. आता निवडणुकीत काय करणार? नक्की उशीर. परवानग्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन या सगळ्या परवानग्या जातीनं त्या ठिकाणी मिळवल्या आणि त्याच्यामुळंच हा प्रकल्प आता अंतिम स्वरूपात परवानग्याच्या आलेला आहे. जर परवानग्याची क्रोनॉलॉजी आपण बघितलीत तर यापूर्वी त्या ठिकाणी सगळ्या परवानग्या तशाच स्थगित होत्या, तशाच पडून होत्या. देवेंद्रजींनी स्वतः जाऊन पंतप्रधानांकडे एन्व्हायरमेंटमध्ये त्या ठिकाणी फॉलोअप करून या परवानग्या आणलेल्या आहेत. मी आपल्याला ते उपलब्ध करू शकेन. नवाबने गंभीर आरोप केलाय. असं म्हणतात की शिंदे आणि पवार अजून एकत्र आहेत. इलेक्शन नंतर काही वेगळं घडू शकतं. शिंदे तुमच्यासोबत महायुतीचा आहे, पवार विरोधात आहे. तुमचं काय येतं? ते आता ज्योतिषाचा धंदा करण्यापेक्षा त्यांनी निवडणुकीत लक्ष केंद्रित करावं
असं काही होणार नाही. महायुती आम्ही एकत्र आहोत. अजितदादासुद्धा महायुतीसोबत, शिंदेसाहेबसुद्धा महायुतीसोबत असतील आणि येणारे सरकार हे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी असंच असेल. आता निवडणुकीत कोणी काही स्टेटमेंट देतं आपापल्या सोयीने, तसं नवाब मलिकांचं स्टेटमेंट आहे. तुमच्या अधिकृत उमेदवार आहेत ते. आम्ही आमची भारतीय जनता पार्टीने भूमिका या संदर्भात स्पष्ट केलेली आहे. देवेंद्रजींनी केले, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार साहेबांनी सांगितलेलं आहे. तिथे आम्ही महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत, त्यांचं काम करणार आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नवाब मलिकचा प्रचार करणार नाहीत. नाही, प्रश्न आता ऐकलं जुमालण्यापेक्षा आम्ही महायुती म्हणून भूमिका मांडली होती, परंतु त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं चिन्ह द्यायचं नाही अशी स्थिती होती. परंतु शेवटी अंतिम त्यांनी पक्षांतर्गत निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि आपण बघाल असे 2-5 निर्णय झालेले आहेत आणि त्यापैकी हा एक निर्णय आहे. परंतु आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. दहशतवादी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याच पक्षाचा माणूस तुमच्या घटक पक्षाचा उमेदवार असतो, भाजपची कुठेतरी अपेक्षा असं वाटत नाही का? अजिबात आमची नामुष्की नाही, परंतु आम्हाला महायुती टिकवायची होती. त्यामुळे एखाद्या जागेवर अशा प्रकारचा वाद होऊन आम्ही एवढी मोठ बांधले. ते एका जागेच्या वादाने त्या ठिकाणी तुटली जाऊ नये ही भूमिका घेऊन केवळ त्या ठिकाणी त्या जागेकरता आम्ही त्यांचे सोबत नाही हे जाहीरपणे स्पष्टपणे सांगणारा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे. अजितदादा तुम्हाला असं शिरजोरी करतात. दुसरीकडे महायुतीचे शिंदे साहेब जरांगेंना कोणी मोठं केलं जगाला माहिती. महायुतीत भाजपचे तुमचेपणा होते असं काय वाटतं? अजिबात भाजप मोठ्या मनाचा पक्ष आहे आणि कुचंबना अजिबात भाजपची होत नाही. भाजप या दोन्ही पक्षाला बरोबर घेऊन प्रत्येकामध्ये गुणदोष त्या ठिकाणी असू शकतात, परंतु महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी भारतीय जनता पार्टी पुढाकार घेऊन या दोन्ही पक्षांना सोबत घेऊन आम्हाला महायुतीचं सरकार आणायचं आहे. नवाब मलिकच्या बाजूने आम्ही प्रचार करणार नाही हे जाहीरपणे सांगितलेलं आहे. नाही, आमचे कार्यकर्ते महायुतीचे शिंदेसाहेबांच्या उमेदवाराचा प्रचार करणार. त्यावेळेला प्रचारात जे काही सांगायचं आहे ते आम्ही सांगणार, त्यांच्या बाजूनी सांगणार नाही. आमच्या मते नवाब मलिकांची भूमिका आम्ही स्पष्ट केली आणि त्यांच्यावर आमचे आक्षेप आहेत. म्हणूनच आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी त्यांना समर्थन देणार नाही. त्या शेवटचे 1-2 सर्व बंडखोरांवर कारवाई झालेली आहे. झाले. हे जर खरं असतं तर काल महायुतीच्या शुभारंभाच्या मेळाव्याला त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित राहिले नसते. पक्ष हा त्या ठिकाणी नेतृत्व दिशा देत असतो. रामदास आठवले साहेब महायुतीसोबत आहेत. त्यांचा पक्ष, प्रत्येक पक्षाच्या भावना असू शकतात, परंतु अंतिमतः पक्ष पूर्णपणे आमच्या सोबत आहे. आठवले साहेब सोबत आहेत. आठवले साहेब महायुतीसाठी त्या ठिकाणी राज्यभर फिरणार आहेत. त्याच्यामुळे अशा प्रकारची नाराजी जरी काही अंशी कुठे असली तरी निवडणुकीत अजिबात असणार नाही. ठीक आहे. मागच्या वेळेला पण असंच बोलले होते, निवृत्तीची घोषणा केली होती. आता आग्रह कार्यकर्ते येतील, जोरात सांगतील लढा, मग पुनर्विचार करतील. ठीक आहे. त्यांना फक्त माझी एवढीच विनंती आहे की बारामतीचं नेतृत्व आता ते सांगतात थांबायला पाहिजे, नव्या पिढीच्या हातात द्यायला पाहिजे. पुढची 30 वर्ष योगेंद्र पवार नेतृत्व करेल
तर मला वाटतं 30-30 वर्ष तुम्हीच नेतृत्व करायचं आणि बाकी तिथले तरुण युवक आहेत त्यांनी तुमचे झेंडे नाचवायचे. त्याच्यामुळं पुढच्या पिढीचं तरुण नेतृत्व पाहिजे, पण ते पवार घरातच पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.